झालेला आहे, तरी यामागे जे आरोपी आहेत त्यांना अद्यापही फाशीची शिक्षा झालेली नाही आहे। आम्ही आज त्याच्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढला आहे। याच्या मागे जे कोणी आरोपी आहेत, जे कोणी आकाबोका आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा कारभार पारदर्शक होण्यासाठी याच्यामागे जे राजकीय सूत्र आहेत त्यांनी आपला राजीनामा द्यावा, या भूमिकेसाठीच आम्ही आज जन आक्रोश मोर्चा काढला आहे। यामागे कुठेतरी राजकारण होतं असं वाटत नाही? हो, खूप राजकारण आहे। याशिवाय एवढं मोठं पाऊल उचललं जात नाही। कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे, पाकिस्तान होत चाललेला आहे। हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। आम्ही या महाराष्ट्रातले सामान्य जनता आहेत। आम्ही आमच्यावर झालेले अन्याय असे सहन करणार नाहीत। कुठेतरी याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे, म्हणून आम्ही हा आक्रोश मोर्चा चालू केला आहे। इतक्या लांबून एवढे बीडची लोक येत आहेत, मी या मोर्चामध्ये सहभागी व्हायला काय अडचण आहे? मला जन आक्रोश मोर्चा आहे, काय सांगाल? कशा पद्धतीचा हा मोर्चा राहणार आहे, काय मागणी आहेत? जो बी आरोपी आहे ना त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि जे गृहमंत्री आहेत ना त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतात? हा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। या प्रकरणाला 1 महिना गेलेला आहे, त्यावर देखील कारवाई होत आहे। ते गृहमंत्री स्वतः असल्यामुळे ते स्वतः निर्णय घेत नाहीत ना, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। तेवढ्यासाठीच 1 महिना होऊन गेला तर याच्यावर कारवाई होत नाही, तर त्यांनी स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे। कोणाला तर त्यांनी पाठीशी घेत आहेत। आमदार 1 महिना झाले म्हणजे काहीतरी तपासामध्ये पार्सलिटी असल्यामुळेच त्याचा निकाल लागत नाहीये। आणि आज आम्ही महिला अखंड मराठा महिला मंडळ जी उभा आहे, फक्त ती एक मुलगी मला न्याय मिळावा म्हणून ती रस्ती फिरतीये आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणून आम्ही आज सर्व महिला घरातील कामं सोडून आज या रस्त्यावर उभा राहिलो आहोत। लवकरात लवकर संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी हा जन आक्रोश आहे। आपण